Hello student, welcome back. Blog writing part 2. In this lecture, we are going to study some solved examples of blog writing. विद्यार्थी मित्र हो, ब्लॉग रायटिंग हे रायटिंग स्किलमधलं अत्यंत महत्त्वाचं असं टॉपिक आहे आणि ब्लॉग रायटिंग परीक्षेमध्ये लिहित असताना तो प्रॉपर फॉर्मॅटमध्ये लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी ब्लॉग रायटिंगचा नेमका काय फॉर्मॅट आहे तो आपण दिलेला आहे. याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला वरती नॅव्हिगेशन बार, त्याच्यानंतर हेडर आपण लिहायचं आहे, मेन कंटेंट आणि लास्टला खाली फुटर आणि उजव्या बाजूला साइड बार याचा आपण एक एक्झाम्पल दिलेले आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, जर परीक्षेमध्ये आपण ब्लॉग रायटिंग हा प्रश्न सोडवणार असाल तर यामधील नॅव्हिगेशन बार, फुटर आणि साइड बार हे आपण आहे असे वापरू शकतो. फक्त आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेल्या विषयानुसार मेन कंटेंट हा बदलावा लागेल. म्हणजेच 2 गुणांचा भाग हा आपण तोंडपाठ केला तरी चालेल, फक्त त्यातला मेन कंटेंट कसा लिहायचा आहे हे आपण इथून पुढच्या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. ब्लॉग रायटिंग हा क्वेश्चन नंबर 4 D मध्ये विचारला जाणार आहे. याच्या गुणांचे विभाजन खालीलप्रमाणे आहे. मेन कंटेंट 2 गुण, हेडर, मेन्यू, नॅव्हिगेशन बार 1 मार्क, फुटर 1 मार्क. जर याच्यामधला हेडर आणि फुटर हे आपण आधीपासूनच तयार करून ठेवले तर ते 2 गुण आपल्याला सहज मिळून जातील. क्वेश्चन नंबर 4, राईट अ ब्लॉग इन अ प्रॉपर फॉर्मॅट ऑन से नो टू टोबॅको, यू कॅन टेक द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स. अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारला जाईल. सुरुवातीला आपण नॅव्हिगेशन बार तयार करून घ्यायचा आहे. अबाउट, पोर्टफोलिओ, प्रोडक्ट्स, ब्लॉग, कॉन्टॅक्ट आणि सर्च हा सुद्धा नॅव्हिगेशन बार तयार करायचा आहे. त्याच्यानंतर हेडर काय पहा, से नो टू टोबॅको. विद्यार्थी मित्र हो, हेडर, नॅव्हिगेशन आणि मेन्यू बार याला 1 गुण आहे, त्यामुळे तो आपण तयार करून घ्यायचा आहे. याच्यानंतर मेन कंटेंटमध्ये काय माहिती दिली आहे पहा. छोट्या परिच्छेदामध्ये थोडक्यात आपण हे लिहायचं आहे आणि संपूर्ण ब्लॉग हा चौकोनामध्ये किंवा चौकटीत लिहायचा आहे. टोबॅको इज द बिगेस्ट एनिमी ऑफ पब्लिक हेल्थ टुडे. द इफेक्ट ऑफ टोबॅको यूज ॲज वी ऑल नो आर डिस्ट्रक्टिव्ह अँड वायडस्प्रेड. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ हा आज सार्वजनिक आरोग्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे तंबाखूच्या वापराचे दुष्परिणाम किती भयानक आणि व्यापक स्वरूपाचे आहेत. Not many know that tobacco is one of the primary causes of cancer and heart attacks. बहुतेकांना हे माहिती नसावं, तंबाखू हा कर्करोग आणि हृदयविकाराचा धक्का याच्यामधल्या प्रमुख कारणापैकी एक कारण आहे. Many youngsters in both cities and rural areas are getting addicted to tobacco use in various forms which have an adverse effect on health and life. अनेक लोक शहरी किंवा ग्रामीण भागामधले तरुण आहेत जे तंबाखूच्या विविध प्रकारामध्ये व्यसनाधीन झालेले आपल्याला आढळतात आणि याच्या सगळ्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावरती आणि जीवनावरती झालेला दिसतो. According to recent study conducted by American Cancer Society, almost 30% of Indian population in the age group of 15 years and above use some form of tobacco. अमेरिकन कर्करोगाने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासानुसार भारतीय वयोगटातील लोकसंख्येच्या जवळजवळ 30% लोक हे 15 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे लोक काही प्रकारच्या म्हणजेच विविध प्रकारच्या तंबाखूचा वापर करताना आपल्याला दिसतात. While the early forms of tobacco including chewing tobacco leaves, gutka and bidis, cigarette, cigar, chillum, hookahs are equally common especially in urban areas. तंबाखूचे काही प्राथमिक प्रकार याच्यामध्ये तंबाखूची पाने चघळणे असेल, गुटखा, बीडी यांचा समावेश आहे. याचबरोबर सिगारेट, सिगार, चिलम किंवा हुक्का हे सामान्यपणे विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागामध्ये वापरलं जातं. Tobacco smoke contains approximately 4,000 chemicals in cigarettes which are toxic. एका अभ्यासानुसार सिगारेटच्या धुरामध्ये आणि सिगारेटमध्ये अंदाजे 4,000 विषारी रसायनं असतात. विद्यार्थी मित्र हो, आपण एखादा ब्लॉग तयार करत असताना
काही छोटी छोटी वाक्य, त्याचे परिणाम किंवा महत्त्वाच्या गोष्टी ह्या थोडक्याच सेंटेन्समध्ये आपल्याला लिहायचे आहेत. या ब्लॉगमध्ये आपण खाली काही इशारे सुद्धा दिलेत पहा आणि संशोधनामध्ये काय पुढे आलं याची सुद्धा माहिती आपल्या ब्लॉग रीडरना आपण दिलेली आहे. रिसर्च रिव्हील्स दॅट स्मोकिंग टोबॅको triples your risk of heart attack. Smoking just 8 cigarettes a day double your heart attack risk. Life is precious, so say no to tobacco. संशोधन असे सांगते की तंबाखूचे धूम्रपान केल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण हे दुप्पट वाढतं. दिवसातून 7 ते 8 सिगारेट ओढल्यामुळं आपल्या हृदयविकार होण्याचा धोका हा दुप्पट निर्माण होतो. म्हणून जीवन हे अनमोल आहे. तंबाखूची निवड करू नका, जीवनाची निवड करा, असा आपण स्लोगन सुद्धा याच्यामध्ये वापरलेला आहे. आणि याच्यामध्ये सिम्बॉलचा सुद्धा आपण वापर करू शकतो. आपण परीक्षेमध्ये सिम्बॉलचा सुद्धा वापर करायला हवा. एक सोल्युशन आपण दिलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक सिगारेट्स आर अनादर अल्टरनेटिव्ह विच हेल्प पीपल क्विट स्मोकिंग. जर लोकांना सिगारेट पिण्यापासून बाजूला करायचं असेल तर त्यांना पर्याय म्हणून इलेक्ट्रॉनिक सिगारेट हा होऊ शकतो. काय आहे पहा, स्मोक फ्री ई सिगारेट्स हॅव बॅटरीज इन्स्टेड ऑफ टोबॅको, कार्ट्रिज इन्स्टेड ऑफ निकोटीन, वॉटर वेपर इन्स्टेड ऑफ स्मोक. Though NRT and e-cigarettes have been shown almost double your chances of successful quitting smoking, they are not the ultimate solution. या ठिकाणी पर्याय म्हणून या ई-सिगारेट निघालेले आहेत ज्यामध्ये धूर नाही आहे. ई सिगारेट ह्या बॅटरीवरती चालतात, त्याच्यामध्ये तंबाखूचा वापर केला जात नाही आहे आणि निकोटीनसुद्धा नसतं आणि त्याच्यामधून पाण्याची वाफ ही बाहेर काढली जाते. NRT या संस्थेमार्फत असं सांगण्यात आलेलं आहे की ई सिगारेट याचा वापर करून दुप्पट चान्सेस आहेत की आपण सिगारेट एखाद्याची सोडवू शकतो, तरीसुद्धा हा अंतिम पर्याय नाही आहे. परत आपण या ठिकाणी साईड बारमध्ये दिलेलं आहे फॉलो मी. आपण कशामध्ये फॉलो करू शकतो हा फॉर्मॅट आपण तयार करून घ्यायचा आहे. आणि खाली फुटर दिलेला आहे सुद्धा विषयाशी रिलेटेड रीड मोर ॲट आणि आपण एक विषय देऊन फुटरमध्ये कॉन्टॅक्टसुद्धा लिहू शकतो. ब्लॉग रायटिंगचं आणखीन एक आपण एक्झाम्पल पाहूया. हा ब्लॉग आहे चाइल्ड लेबर याच्यावरती. नॅव्हिगेशन बार आपण आहे तसा तयार करून घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये होम, अबाउट, ब्लॉग, फोटोज, व्हिडिओज, कॉन्टॅक्ट, सर्च ही नॅव्हिगेशन बार लाईन आपण परीक्षेमध्ये सुद्धा लिहिणार आहोत. फुटर आहे आणि साईड बार या 2-3 गोष्टी आपण तयार करून घ्यायच्या आहेत. हेडर काय आहे पहा, चाइल्ड लेबर अ कर्स टू ह्युमॅनिटी. बाल कामगार हा मानवतेला लागलेला एक शाप आहे. प्लीज सी, आपण छोट्या छोट्या परिच्छेदामध्ये हा ब्लॉग तयार करायचा आहे. चाइल्ड लेबर हॅज बिकम अ बिगेस्ट सोशल इश्यू इन इंडिया which needs to be solved on regular basis. It is not responsibility of government only. It should be solved and taken care by all parents, owners and other social organizations. It is the issue of everyone which should be solved personally as it can be happen with the child of any person. बालकामगार हा भारतातील सर्वात मोठा सामाजिक प्रश्न बनला आहे ज्याचे नियमितपणे निराकरण करण्याची आवश्यकता आहे. ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर ती सर्वांनी सोडवली पाहिजे. यामध्ये पालक, मालक आणि इतर सामाजिक संघटनांनी काळजी घेतली पाहिजे. हा प्रत्येकाचा प्रश्न आहे जो आपण वैयक्तिकरित्या सोडवला पाहिजे, कारण एखाद्या व्यक्तीच्या मुलाला सुद्धा हा बालकामगार होऊ शकतो. In India, the problem of child labor is well recognized. Children are engaged in various types of work, including those that are classified as hazardous. Child labor is a serious evil for the developing of countries like India. भारतामध्ये बालमजुरीची समस्या ही चांगलीच तग धरत आहे. मुले धोकादायक म्हणून ज्याचं वर्गीकरण केलेल्या विविध प्रकारच्या कामामध्ये सुद्धा काम करताना दिसतात. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये बाल गुन्हेगारी किंवा बालमजुरी हा एक अत्यंत गंभीर असा प्रश्न बनत चाललेला आहे. The highest incident rate of child labor is still more than 50%, in which
children of age group 5 to 14 are working in the developing country. The rate of child labor is high in an agricultural field. Their own parents, instead of sending them to school and free them to play with friends, they compel them to work. विकसनशील देशामध्ये बालमजुरीचे सर्वाधिक प्रमाण हे 50% अधिक आहे, ज्याच्यामध्ये 1 ते 14 वयोगटातील मुलं ही बालमजुरी करत असतात. बालमजुरीचे प्रमाण हे कृषी क्षेत्रामध्ये जास्त असलेलं दिसतं. त्यांचे स्वतःचे पालक त्यांना शाळेमध्ये पाठवण्याऐवजी किंवा मित्रांसह मोकळं खेळायला सोडण्याऐवजी कामावरती येण्यास भाग पाडतात. Healthy children are the bright future and power of any country. The child labor is damaging, spoiling, and destroying the future of children, family, and the country. Let us all say no to child labor and create a bright future for India by saving a child today. Today is some child, tomorrow it could be yours. आपण हे सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. निरोगी मुलं ही कोणत्याही देशाचं उज्ज्वल असं भविष्य असतं आणि त्या देशाचे ते सामर्थ्य असतात. अशा प्रकारे बालमजुरीमुळे मुलांचे आणि पर्यायाने देशाचं भविष्य हे खराब होत असतं, नष्ट होत असतं. आम्हाला सर्व कामं करू द्या आणि श्रम करू नका. आजचे बालक वाचवले तरच उद्याचा भारत हा उज्ज्वल बनू शकतो. आज काही मुलं या बालमजुरीमध्ये आहेत जी इतरांची आहेत. उद्या तीच वेळ आपल्यावरती येऊ शकते. म्हणून या बालमजुरी विरुद्ध आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. उजव्या बाजूला ज्याला आपण फुटर म्हटलेलं आहे पहा, या फुटरमध्ये आपण एक पोयम दिलेली आहे. अशा पद्धतीचा पोयमचा वापर सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो. सगळ्यात खाली आपण पिवळ्या रंगामध्ये फुटर दिलेला आहे. आपली जी वेबसाईट आहे ती वेबसाईट दिलेली आहे. महाकामगार महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन स्टॉप चाइल्ड लेबर HTM. कॉन्टॅक्ट नंबर आपण द्यायचा आहे आणि आणखी काही महत्त्वाचे दुवे असतील तर याच्यामध्ये आपण देऊ शकतो. साईड बारमध्ये आपण पुढील मुद्द्यांचा वापर करू शकतो. अबाउट धिस ब्लॉग, फॉलो मी आणि लेटेस्ट ट्वीट्स याच्यामध्ये काही नोंदी आपण करायच्या आहेत. म्हणजेच विद्यार्थी मित्र हो, ब्लॉग लेखन हे चौकटामध्ये आणि फॉर्मॅटमध्ये करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढील एक्झाम्पल आहे ब्लॉग रायटिंग ऑन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. प्लीज ही विद्यार्थी मित्र हो, परत एकदा लक्षात घ्या की आपल्याला जो नॅव्हिगेशन बार आहे या ठिकाणी निळ्या रंगामध्ये दिलेला आहे तो आपण उत्तरपत्रिकेमध्ये आहे असा तयार करायचा आहे. याच्यामधले जे कंटेंट घटक आहेत पहा, होम, अबाउट, ब्लॉग, फोटोज, व्हिडिओज, कॉन्टॅक्ट, सर्च याच्यामध्ये थोडाफार आपण बदल करू शकतो. परंतु हा नॅव्हिगेशन बार लिहायचा आहे, कारण नॅव्हिगेशन बार आणि खाली दिलेला हेडर म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याला 1 मार्क आपल्याला परीक्षेमध्ये आहे. मेन ब्लॉग काय पहा, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज ॲक्च्युली द डेव्हलपमेंट ऑफ अ पर्सन फ्रॉम इनर अँड आउटर पॅटर्न ऑफ ॲटिट्यूड्स अँड बिहेवियर्स विच मेक्स ॲन इंडिव्हिज्युअल युनिक. व्यक्तिमत्व विकास म्हणजे एखाद्या व्यक्तीचा विकास असतो तो अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाच्या दृष्टिकोनातून आणि त्याचं आचरण हे चांगल्या पद्धतीनं करणं म्हणजेच व्यक्तिमत्वाचा विकास होय. पर्सनॅलिटी इज अ मिक्सचर ऑफ द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स लाईक फीलिंग्स, बिहेवियर, थॉट्स विच मेक अ पर्सन स्पेशल दॅन अदर. मग एखाद्याचं व्यक्तिमत्व म्हणजे काय असतं, भावनांच्या भिन्न वैशिष्ट्यांचं ते मिश्रण आहे. याच्यामध्ये त्याचं वर्तन, विचार ज्यामुळे एखादा व्यक्ती हा इतरांच्यापेक्षा विशिष्ट बनला जातो. इट इज अ नोटेबल चेंज इन थॉट्स, फीलिंग्स अँड बिहेवियर. त्याचे जे विचार आहेत, भावना, वर्तन याच्यामध्ये उल्लेखनीय बदल झालेला असतो. देर आर सो मेनी फॅक्टर्स विच प्लेज इम्पॉर्टंट रोल इन शेपिंग अँड मेकिंग पर्सनॅलिटी. एखाद्याचं व्यक्तिमत्व आकार किंवा तयार होत असताना अनेक गोष्टी या महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतात. सम इम्पॉर्टंट टिप्स फॉर मेकिंग स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज. आणि असं व्यक्तिमत्व पूर्ण होण्यासाठी काही महत्त्वाचे घटक भूमिका पार पाडत असतात किंवा त्याची पर्सनॅलिटी याच्यामधनं डेव्हलप होत असते. अशी सशक्त देहबोली बनण्यासाठी काही टिप्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्लीज सी, फर्स्ट आहे आय कॉन्टॅक्ट. आय कॉन्टॅक्ट शुड बी ऑलवेज विथ अ स्माइल ऑन अ फेस.
स्माइल शुड बी नॅचरल. एखाद्या व्यक्तीबरोबर बोलत असताना आपला जो आय कॉन्टॅक्ट आहे तो अत्यंत प्रसन्न चेहऱ्याचा असला पाहिजे आणि ते हसणं अत्यंत नैसर्गिक असायला पाहिजे. सेकंड, हँडशेक. एखाद्याला हात मिळवत असताना होल्ड ऑफ हँडशेक शुड बी फर्म, नॉट टू टाईट ऑर नॉट टू लूज. एखाद्याशी हस्तांदोलन करत असताना आपला हात आपण अत्यंत आत्मविश्वासपूर्वक पकडला पाहिजे. अत्यंत घट्ट किंवा सैल पकडू नये. याच्यावरनं आपलं व्यक्तिमत्व कसं आहे हे सुद्धा दिसतं. मूवमेंट ऑफ हँड्स डिपेंडेड अपॉन सिच्युएशन. यू शुड यूज युअर हँड, डोंट शेक युअर लेग्स वाईल टॉकिंग. आपल्या हातांच्या हालचाली ह्या सुद्धा आपलं व्यक्तिमत्व दाखवत असतात. एखादं बोलत असताना आपण विशिष्ट पद्धतीनं आपल्या हातांच्या हालचाली केल्या पाहिजेत. बोलत असताना पाय हलवणे हे अत्यंत त्याज्य मानलं जातं. व्यक्तिमत्वामधला पुढील घटक आहे पोश्चर. बसण्याची पद्धती कशी असली पाहिजे. ट्राय टू सीट स्ट्रेट ऑलवेज. सरळ ताट बसण्याचा नेहमी प्रयत्न करा. पाचवा आहे योगा, एक्झरसाइज अँड मेडिटेशन कीप अ पर्सन फिट. आपलं व्यक्तिमत्वामधला महत्त्वाचा भाग आहे आपण हेल्दी असणं. याच्यासाठी योगा, व्यायाम आणि चिंतनसुद्धा केलं पाहिजे. सहावा आहे डेव्हलप मॅनेजमेंट स्किल लाईक सॉफ्ट स्किल्स. जे सॉफ्ट स्किल आहेत याच्यामध्ये बोलणं असेल किंवा टापटीप राहणं यासुद्धा व्यक्तिमत्वाचा एक भाग आहेत. बाजूला आपण दिलेलं आहे पहा. इट हेल्प्स टू बूस्ट युअर कॉन्फिडन्स, हेल्प्स ॲक्वायर न्यू स्किल्स, डिक्रीजेस स्ट्रेस अँड मेक्स अ प्लेजंट पर्सनॅलिटी. या सगळ्या गोष्टींचा वापर केल्यामुळं आपला आत्मविश्वास वाढतो, नवीन कौशल्य प्राप्त होतात आणि आपल्या मनावरती असणारा ताण कमी होऊन आपण एक चांगल्या व्यक्तिमत्व असणारा व्यक्ती बनतो. खाली दिलेलं आहे पहा पर्सनॅलिटीचे काही महत्त्वाचे घटक आहेत. याच्यामध्ये ट्रिम्ड हेअर कट, स्वतःचे केस व्यवस्थित कापलेले असले पाहिजेत. क्लीन शेव्ड वॉर्म स्माईल, शेविंग केलेलं वॉर्म स्माईल, चेहऱ्यावरती हास्य असायला पाहिजे. फील ऑफ कॉन्फिडन्स, फॉर्मल ड्रेस, फर्म हँडशेक, करेक्ट बॉडी पोश्चर यासुद्धा पर्सनॅलिटीचा भाग आहेत. याच्यामध्ये फुटर दिलेला आहे. फुटरमध्ये आपण एक लिंक दिलेली आहे. या पद्धतीने आपण तयार करू शकता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम क्लासेस. विजिट आपण एक वेबसाईट दिलेलं आहे. खाली ॲड्रेससुद्धा दिलेला आहे. फुटरमधला आणखीन एक महत्त्वाचा भाग जो आपण सगळ्यांनी तयार करून ठेवला तरी चालू शकतो. याच्यामध्ये स्क्वेअरमध्ये दिलेला आहे पहा क्विक लिंक्स, ईमेल अस, फॉलो अस, सबस्क्राईब हा सुद्धा हेडरचा भाग होऊ शकतो. साईड बारमध्ये आपण पॉईंट दिलेले आहेत अबाउट धिस ब्लॉग, फॉलो मी आणि लेटेस्ट ट्विट्स. याच्या साहाय्याने आपण साईड बार हा तयारच करून ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये तो आहे तसा लिहिता येईल. विद्यार्थी मित्र हो, ब्लॉग रायटिंगमध्ये आणखीन एक विषय आपण या ठिकाणी सॉल्व करून घेतलेला आहे हेल्थ अँड फिटनेस. याच्यावरती ब्लॉग लेखन आपण केलेलं आहे. काही गोष्टी आपण समजून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे की आपल्याला परीक्षेमध्ये जे 4 गुण दिलेले आहेत याच्यामधला मेन कंटेंट हा 2 मार्कांसाठी आहे आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे हे 2 मार्कांसाठी असणार आहे. त्यामुळं मेन कंटेंट आणि स्ट्रक्चर ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हे उदाहरण आपण त्या ठिकाणी वाचून आपल्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता जेणेकरून आपल्याला ब्लॉग रायटिंग हे कशा पद्धतीने करावायचं आहे हे सुद्धा लक्षात येईल. So student, I hope you like this video. Thanks a lot for watching this video. Don't forget to subscribe and hit the bell button to get all the updates and new notifications. Please give this video thumbs up and do share it with your friends. I will talk to you soon. Till then, keep watching, keep sharing English with Shirgave sir. Thank you very much. Once again. Please like, share and subscribe.